एक सत्य घटना. मुंबई ही स्वप्ननगरी म्हणून ओळखली जाते, कारण इथे अनेकांची स्वप्न सत्यात उतरतात. मात्र नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे हिला एक काळी किनारही आहे. म्हणजेच ज्याप्रमाणे अनेकांची चांगली स्वप्न सत्यात उतरतात, त्याचप्रमाणे कित्येकांची वाईट स्वप्न देखील खरी होतात. कित्येकदा अफवा देखील पसरतात. या अफवांतूनच मुंबईतल्या काही भीतीदायक किंवा भयानक जागांचा जन्म झालेला आहे. अशा जागा कोणत्या याची आपण ओळख करून घेऊया. मुंबईतल्या चर्चगेट किंवा फोर्ट्सच्या परिसरात कित्येक कार्यालये आहेत. बहुतांश कार्यालये ही ब्रिटिशकालीन इमारतीत आहेत. त्यामुळे संध्याकाळी 7 नंतर कार्यालयीन वेळ संपल्यावर या परिसरात शुकशुकाटच असतो. त्यानंतर ब्रिटिशकालीन इमारतीचं स्वरूप भयानक दिसू लागतं. त्यापैकी बॉम्बे हायकोर्टाच्या इमारतीत एक द्विभाषिक भूताचं वास्तव्य असल्याचं मानलं जातं. रात्रीच्या वेळी म्हणे तिथे टायपरायटर वाजल्याचा आवाज येतो. गेटवे समोरच्या पंचतारांकित ताजमहाल हॉटेलच्या बाबतीत अशी आख्यायिका सांगितली जाते की हॉटेल बांधून झाल्यावर त्या हॉटेलच्या वास्तुविशारदाने आत्महत्या केली होती, कारण या हॉटेलचं प्रवेशद्वार चुकीच्या पद्धतीने बांधलं गेलं आहे. त्यामुळे या वास्तुविशारदाचा आत्मा जुन्या ताजमहाल हॉटेलमध्ये फिरताना पाहिल्याचा अनेकांचा दावा आहे. मात्र हे भूत कोणालाच त्रास देत नसल्याचंही सांगितलं जातं. विशेष म्हणजे 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात या हॉटेलमध्ये कित्येक निरपराध लोक मरण पावले होते. कुलाब्याला असलेल्या मुकेश मिलला अचानक आग लागल्यामुळे तिचं खूप नुकसान झालं. तेव्हापासून ती बंदच आहे. तिथे हिंदी चित्रपटातील भूतांच्या सीनच्या चित्रीकरणाचं शूटिंग केलं जातं. मात्र रात्री उशिरापर्यंत शूटिंगवाले इथे काम करू शकत नाही, कारण स्त्री कलाकारामध्ये आत्मा प्रवेश करतो आणि त्या स्त्री कलाकार पुरुषाच्या आवाजात बोलू लागतात, असं म्हणतात. गँगवॉरच्या काळात हा गुन्हेगाराचा अड्डा होता. कॅप्सन कॉर्नरच्या ग्रँड पारडिस टॉवरच्या 8व्या मजल्यावरील वासुदेव आणि तारा दलाल या वृद्ध दाम्पत्याने मुलगा आणि सून यांच्या छळाला कंटाळून 8व्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केली होती. त्यानंतर 7 वर्षांनी त्याच खिडकीतून मुलगा बाळकृष्ण, त्याची पत्नी सोनल आणि त्याची कॉलेजमध्ये जाणारी तरुण मुलगी पूजा यांनी उडी टाकून आत्महत्या केली होती. 1976 मध्ये ही इमारत बांधली गेली. तेव्हापासून कित्येक मुलं, नोकर यांनी आत्महत्या केली आहे. म्हणून या इमारतीत घर घ्यायला लोक घाबरतात. माहीमची डिसूजा चाळ देखील यासाठी प्रसिद्ध आहे. तिथे एक विहीर होती. त्या विहिरीचं पाणी लोक पिण्यासाठी आणि भांडी धुण्यासाठी वापरत असत. एक महिला विहिरीवर पाणी भरत असताना त्या विहिरीची भिंत ढासळली आणि ती महिला विहिरीत पडून मरण पावली. तेव्हापासून रात्रीच्या वेळी ती महिला तिच्या घराच्या आसपास किंवा आवारात दिसते, पण ती कोणालाही त्रास देत नाही, अशी वदंता या परिसरात आहे. माहीमच्या रामरक्षित इमारतीतील एक विहीर बंद करून ठेवली आहे. 20 वर्षांपूर्वी त्या इमारतीत एका 50 वर्षीय महिलेने जीव दिला होता. तेव्हापासून दर अमावास्येला ती तिथे येते, असं तिथले रहिवासी सांगतात. माहीम स्थानकाजवळची नासिरनजी वाडी ही देखील अशीच एक झपाटलेली जागा. ही जागा नार्सी नावाच्या पारशाची होती. त्याचा जळून खून करण्यात आला. रात्रीच्या वेळी तिथे कोणी जात नाही, कारण काही लोकांच्या मते तो पारशी रात्रीच्या वेळी आपल्या जागेची पाहणी करायला येतो. आतापर्यंत तिथे 7 ते 8 लोक मरण पावले आहेत. मलाडच्या मार्वे मड आयलँडच्या रस्त्यावर नवरीच्या वेशातील एक महिला पौर्णिमेच्या रात्री लोकांकडून काहीतरी दुखण्याचा बहाणा करून मदत मागते. जे मदत करायला तयार होतात त्यांच्या गाडीवरच्या
बरोबर धावते आणि त्या गाडीचा अपघात घडवते असं ऐकायला मिळतंय. साधारण 25 वर्षापूर्वी म्हणे एका मुलीचा तिच्या लग्नाच्या दिवशी रात्रीच खून झाला आणि तिचा मृतदेह तिथल्याच खारफुटीमध्ये टाकण्यात आला होता. जुहू येथील SNDT कॉलेजच्या शिक्षक वसाहतीत एक शिक्षिका रात्री 2च्या सुमारास मोठमोठ्याने पाढे म्हणताना ऐकू येते. हा आवाज स्थानिक रहिवाशांनी ऐकला आहे. काही मुलांनी याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना काहीच सापडलं नाही. ते गेल्यावर पुन्हा आवाज आला. सांताक्रूझ पश्चिमेला एका इमारतीच्या 2ऱ्या मजल्यावर एका विवाहितेचा मृत्यू झाला. तेव्हापासून तिच्या घराबाहेर एक कुत्रा रात्रंदिवस बसलेला असतो. तो भुंकत नाही, दिवसभर शांत असतो, मात्र रात्रीच्या वेळी गळा काढून रडण्याचा किंवा त्या महिलेचा रडण्याचा आवाज येतो, पण ती कोणालाही त्रास देत नाही, अशी कथा सांगितली जाते. बोरिवलीच्या ISE कॉलनीत प्लॉट नंबर 18 येथील बगीच्यात कोणीही मुलं खेळायला जात नाहीत. ती जागा विकली गेली तेव्हा तिथल्या माळ्याची नोकरी गेली. हा धक्का त्या माळ्याला सहन झाला नाही. त्याने तिथे आत्महत्या केली. तो मुलांना खेळू देत नाही. या काही ठराविक प्रसिद्ध जागा, अशा जागा आपल्या आसपास कित्येक असतात, ज्या सांगोवांगी समजतात. खरं म्हणजे भूत ही संकल्पना म्हणजे आपल्या मनाचे खेळ आहेत, असं म्हटलं जातं. त्यामुळे हे कितपत मानायचं किंवा नाही, हे शेवटी आपल्यावरच आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.